नमस्कार मित्रांनो. 9 मार्च ही तारीख महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची तारीख आहे, विलक्षण तारीख आहे. कारण 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली होती. याच दिवशी राज ठाकरेंनी घोषणा केली होती, त्यांच्या पक्षाची घोषणा केली होती आणि मग मनसेची वाटचाल सुरू झाली. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राज ठाकरे हे स्वतः निवडणुका लढले नसले, स्वतः निवडून कधी विधानसभेत गेलेले नसले, तरी राज ठाकरे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान जे आहे ते खूप महत्त्वपूर्ण आहे. राज ठाकरे यांचा प्रभाव हा खूप मोठा आहे. त्यांचं वक्तृत्व कौशल्य असेल किंवा ते ज्या पद्धतीने त्यांची कार्यपद्धती, त्यांची बोलण्याची शैली, या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्रात राज ठाकरेंनी एक मोठं आणि पक्कं स्थान निर्माण केलेलं आहे. हे झालं राज ठाकरेंबद्दल. पण जर मनसेबद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीच्या काळात 2006 मध्ये स्थापना झाली आणि 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसे स्वतंत्रपणे उतरली. ही त्यांची पहिली निवडणूक. पक्षाचं वय फक्त 3 वर्ष. पण या निवडणुकीत, पहिल्या निवडणुकीत 3 वर्ष वय असलेल्या एका पक्षाने आपले 13 आमदार निवडून आणले होते. याला त्या काळात चमत्कारिक किंवा धक्कादायक असं मानलं जात होतं. कारण कुठल्याही पक्षाने महाराष्ट्रातल्या आपल्या पहिल्या निवडणुकीत, जेव्हा त्या पक्षाचं वय फक्त 3 वर्ष आहे, 13 आमदार निवडून आणलेले नाहीत. कुठल्याही पक्षाचा इतिहास तुम्ही काढून बघा तर एवढं घवघवीत यश हे कुठल्याच पक्षाला मिळालेलं नाही. आता यामागे कारणं काय होती? तर मराठीचा मुद्दा जो नेहमीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अजेंड्यावर राहिलेला आहे, तो मुद्दा, मनसेची कार्यपद्धती. कारण तोपर्यंत भारतीय रेल्वेमध्ये परप्रांतीयांचा प्रभाव, महाराष्ट्रातल्या रेल्वेच्या जागा त्यासाठी परीक्षेला येणारे परप्रांतीय लोक, अशा सर्व मुद्द्यांमध्ये मनसे प्रचंड आक्रमक होती. मुंबईत मनसेचा प्रचंड प्रभाव होता. हे मी डोळ्यांनी पाहिले, कारण 2008 पर्यंत मी मुंबईत होतो. मग त्यांची कार्यपद्धती ही महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात नवीन कार्यपद्धती अशी होती. डायरेक्ट ओपनली धमकावणं, ओपनली कारवाईबद्दल बोलणं आणि प्रत्यक्षात तशा प्रकारच्या कारवाया करणं, ज्याला मनसे स्टाईल किंवा खळखटाक स्टाईल असं म्हटलं जातं. या सर्व पद्धतींमुळे मनसे खूपच कमी वेळामध्ये महाराष्ट्रात पॉप्युलर झाली. 13 आमदार निवडून आले, वेगवेगळ्या ठिकाणी नगरसेवक निवडून आले. त्यानंतर काही वर्षांनी नाशिक महानगरपालिका सत्ता स्थापन केली मनसेने आणि चांगला यशाचा त्यांचा ग्राफ होता. मुंबईत देखील बरेच नगरसेवक त्यांचे निवडून आलेले होते. पण त्यानंतर साधारणपणे 2014च्या निवडणुकांनंतर मनसेचा राजकीय ग्राफ, राजकीय आलेख जो आहे तो आपल्याला कमी होताना दिसतोय. आज मनसेला 20 वर्ष पूर्ण झाली. मनसेच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत. जर पहिल्या निवडणुकीत 3 वर्षाचं वय असताना पक्ष 13 आमदार निवडून आणतो, तर त्या पक्षाचं वय 20 वर्ष झालेलं असताना त्यांचं यश किंवा त्यांची एकूण त्यांचा ऑरा हा खूप मोठा असायला पाहिजे होता. पण मग मनसेच्या बाबतीत असं का घडतं? आजही राज ठाकरेंच्या बातम्यांना मोठा TRP मिळतो, राज ठाकरेंच्या मुलाखतींना खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो, त्यांच्या सभांना सुद्धा गर्दी होते. पण आज जर आपण निवडणुका बघितल्या, मागच्या झालेल्या काही निवडणुका बघितल्या, तर एकही आमदार या पक्षाकडे नाही. बोटावर मोजण्या इतके नगरसेवक मुंबईत किंवा इतर ठिकाणी आहेत आणि राज्याच्या राजकारणात त्यांचं स्थान हे अत्यल्प राहिलेलं आहे. पर्सनली बघाल तर मी स्वतः राज ठाकरेंचा खूप मोठा प्रशंसक आहे. त्यांची बोलण्याची स्टाईल, ते मांडतात, जे मुद्दे मांडतात ते थेट जनतेचे मुद्दे असतात. हे सर्व मान्य आहे. पण मग असं काय घडलं की मनसे हे हवं तेवढं यश त्यांना पाहता आलं नाही? यामागे प्रमुख कारण जे बोललं जातं ते म्हणजे राज ठाकरेंची सतत बदलणारी भूमिका. एका निवडणुकीत, म्हणजे 2014च्याच निवडणुकीमध्ये आणि 19च्या निवडणुकीमध्ये हे बघायला मिळालं होतं. कारण विधानसभा आणि लोकसभा या निवडणुका 2-2, 3-3 महिन्याच्या गॅपवरतीच महाराष्ट्रात झालेल्या आहेत. लोकसभेत
भाजपला पाठिंबा, विधानसभेत भाजपच्या विरोधात. ही त्यांची पद्धती जी आहे ती जनतेला पटत नाही असंच दिसतंय. कारण 5 ते 6 महिन्यांच्या गॅपने जर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होत असतील महाराष्ट्रात, तर या 5-6 महिन्यात असं नेमकं काय घडतं की तुम्ही एखाद्या पक्षाला जाहीर केलेला पाठिंबा हा काढून घेता आणि त्यांच्या विरोधकांना देता? हे असं कसं घडतं? ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह नेहमीच निर्माण झालेलं आहे. राज ठाकरे जे बोलतात ते रोखठोक बोलतात, सरळ सरळ बोलतात आणि जनतेला स्ट्राईक होईल अशा भाषेत बोलतात. त्यांचं भाषण कौशल्य हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, ते काय वेगळं सांगण्याची गरज नाही. पण बदलती भूमिका हे त्यामागचं खूप मोठं कारण आहे असं दिसून येतं. बदलणारी भूमिका, होणारी वक्तव्य, मोदींच्या पाठिंब्याबद्दल बोलायचं. एका ठिकाणी राज ठाकरे हेही म्हणतात की सर्वात पहिला व्यक्ती मी होतो ज्यांनी गुजरातमधनं सांगितलं होतं की नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाले पाहिजेत. आणि त्यानंतर काही महिन्यांच्या भाषणांमध्ये तुम्हीच हे म्हणता की भारताच्या राजकीय क्षितिजावरनं ह्यांना काढायचंय आपल्याला. इतकी दोन टोकाची भूमिका एखादा व्यक्ती कसं घेऊ शकतो असंच जनतेच्या मनात असतं. त्यामुळे मित्रांनो, राज ठाकरे यांच्याबद्दल आपलं काय मत आहे, मनसेच्या एकूण राजकीय प्रवासाबद्दल आपलं काय मत आहे, हे आम्हाला नक्की नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा तुम्ही सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.